UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 25 संभाव्य उमेदवार ठरले। पक्षांतर्गत बैठकीमध्ये अंतिम निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। तर अजित पवारच बारामतीमधून लढणार असल्याचं बैठकीतून स्पष्ट। शिवसेनेची 25 उमेदवारांची यादी जवळपास फायनल। मुख्यमंत्री शिंदे 1-2 दिवसांमध्ये यादी जाहीर करतील असा अंदाज। गुलाबराव पाटलांची माहिती। संभाव्य यादीमध्ये कोणतेही तथ्य वाटत नाही। जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू असून महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते एकत्र पत्रकार परिषद घेतील। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। महाविकास आघाडी आणि घटक पक्ष मिळून किमान 170 ते 175 जागा जिंकतील। शिंदे फडणवीस अजित पवार देखील खासगीमध्ये महाविकास आघाडीबाबत हाच आकडा देतील। संजय राऊतांचा दावा। संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने। संजय राऊतांच्या जागा संदर्भातील वक्तव्यानंतर प्रवीण दरेकरांची टीका। धनंजय मुंडे वळसे पाटलांची विदर्भातील महाविकास आघाडीच्या माजी मंत्र्यांना साथ। अनिल देशमुख सुनील केदारांच्या दबावामुळे मुंडे वळसे पाटलांकडून वेळ काढूपणा। आशिष देशमुख यांचा गंभीर आरोप। संभाजीनगरच्या कन्नडमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये घुसखोरी करणाऱ्या भावांचा भांडाफोड। आधार कार्ड महिलांचं आणि अर्जावर नाव मात्र पुरुषांचं असल्याचं समोर। लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन भावनिक करण्याचा प्रयत्न। 1500 रुपये आयुष्यभरासाठी पुरणार नाहीत। आम्हाला आयुष्यभराचं आरक्षण द्या, जरांगेंची टीका। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला सगळ्यात भित्रा प्राणी। मनोज जरांगेंची फडणवीसांवर बोचरी टीका। शंभूराज देसाई श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी लीन। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे, बाप्पा चरणी साकडं। शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। शंभूराज देसाईंची इच्छा पूर्ण होणार नाही। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत ही जनतेच्या मनातील इच्छा। अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर। महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यावर केंद्रातील सरकार पडणार। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा। वाजपेयींचं 13 महिन्यांचं सरकार कोसळलं, त्याची पुनरावृत्ती होणार असल्याचा देखील उल्लेख। नाना पटोलेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री। भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांचं वक्तव्य। माझ्यावर टीका करणाऱ्या सुषमा अंधारे कोण? अंधारे मूळच्या शिवसैनिक आहेत का? बुरखा वाटपानंतरच्या टीकेनंतर यामिनी जाधव यांचा सवाल। लोकप्रतिनिधी म्हणून यामिनी जाधव यांच्याकडून बुरखा वाटप। पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणूक काढण्यापेक्षा मदत केल्यास गैर का? संजय शिरसाट यांचं वक्तव्य। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।